शिवस्वराज्य यात्रेला सुरुवात झाली। आज नगर येथे या शिवस्वराज्य यात्रेला ज्यांनी आताच मार्गदर्शन केलं ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांताध्यक्ष, ज्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पक्ष नाही तर तो एक परिवार आहे ही भावना महाराष्ट्रातल्या तमाम कार्यकर्त्याच्या मनामध्ये रुजवली असे आदरणीय पवार साहेबांचे निष्ठावंत सेनापती आदरणीय जयंत पाटील साहेब, व्यासपीठावर उपस्थित ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या अभिनयाच्या माध्यमातून घराघरापर्यंत पोहोचवला ते संसदरत्न डॉक्टर अमोलदादा कोल्हे, व्यासपीठावर उपस्थित ज्यांना पाहून महाराष्ट्रातील अनेक सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलांना वाटतं की मी देखील आमदार होऊ शकतो, मी देखील खासदार होऊ शकतो, ही भावना मनात रुजवणारे खासदार डॉक्टर निलेश लंके साहेब, व्यासपीठावर उपस्थित पक्षाचे निरीक्षक आणि ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय अंकुश अण्णा काकडे, आदरणीय दादाभाऊ, विद्यार्थीचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, सामाजिक न्यायाचे अध्यक्ष पंडितराव कांबळे, आमचे पक्षाचे प्रवक्ते नितेश कराळे सर, डॉक्टर आठरे साहेब, शौकतभाई आणि व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर आमचे मित्र ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं ते या शहराचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अभिषेक भैया कळमकर आणि सर्वच मान्यवर। खरं तर आपल्याला सर्वांना प्रांताध्यक्ष साहेबांनी स्थानिकची काय परिस्थिती आहे ही अभिषेक भैयांनी आणि जयंत पाटील साहेबांनी सांगितली, पण ही अशी परिस्थिती असताना तुमचं माझं लक्ष हे विचलित कसं करायचं म्हणून आता ही भारतीय जनता पार्टी ही आता भाजपाच्या अटलजींच्या काळातली भारतीय जनता पार्टी राहिली नाही तर ही भारत जलाव पार्टी झाली। आता ह्या सगळ्या गोष्टीहून तुमचं माझं लक्ष विचलित करायचं म्हणून आता हे लोकसभेच्या अगोदर यांनी मराठा ओबीसी वाद लावायचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये ह्यांना यश आलं नाही। आता ह्यांनी हिंदू मुस्लिम वाद लावायची सुरुवात केलेली आहे। एक महाराज मोहम्मद पैगंबर साहेबांच्या बद्दल खालच्या पातळीवर बोलतात। खरं तर शिवस्वराज्य काय आहे तर शिवस्वराज्य हे स्वतःच्या धर्माचा अभिमान बाळगणं आणि दुसऱ्याच्या धर्माचा आदर करणं हे छत्रपती शिवाजी महाराजाला अपेक्षित शिवस्वराज्य आहे। ज्या साधू संतांनी आपल्याला सर्व धर्म समभावाची शिकवण दिली त्या साधू संतांच्या महाराष्ट्रामध्ये महाराज म्हणून घेणारे लोक आता जाती जातीमध्ये तेढ निर्माण होईल असे शब्द वापरायला लागलेत। अभिषेक भैया एक भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे, त्या आमदाराची सगळी उंची 1.5 फुटाची नाही, पण तो आमदार महागाईवर बोलत नाही, बेरोजगारीवर बोलत नाही। हाच चाराने ज्यावेळेला काँग्रेसमध्ये होता त्यावेळेला कोल्हे साहेब हा चाराने देवेंद्र फडणवीसाच्या देखील जातीवर बोलत होता। फडणवीस हे हापचड्डीवाले, ते मराठ्यांना आरक्षण देऊ शकत नाही हा म्हणणारा आता सागर बंगल्यावर आमचा बॉस राहतो म्हणायला लागला। म्हणजे किती गांडुळाची अवलादी आहेत हे आपल्या लक्षात येतंय। आणि आज तेच करावे सर ते मुस्लिम समाजाबद्दल वाईट बोलतायत, पण जे लोक हिंदू मुस्लिम वाद लावायचा प्रयत्न करतायत त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो। मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है। आज शेतकरी आत्महत्या करतोय, जवान मरतोय, हे लोक जाती जातीमध्ये भांडणं लावण्यात त्या जन अपमान यात्रात राख्या बांधून घेतल्या असतील, बांधून घेतले का? आता त्या जन अपमान यात्रेत लाडकी बहीण हे कुणी म्हणावं, कुणाच्या तोंडात हा शब्द शोभावा? अंकुश अण्णा अजितदादा सगळ्या महाराष्ट्रात लाडकी बहीण मिरवतायत। ज्या माणसानं मागच्या लोकसभेत
स्वतःच्या बहीण सुप्रियाताई सुळेंना छळलं ते अजितदादा आता लाडकी बहीण म्हणायला लागले. अहो दादा, तुम्ही तुमच्या बहिणीचे झाला नाहीत, महाराष्ट्रातल्या बहिणीचे काय होणार आहेत हे न समजणे एवढा महाराष्ट्र दूधखुळा नाही. अगोदर तुमच्या बहिणीचे व्हा, मग महाराष्ट्रातल्या बहिणीला लाडकी बहीण म्हणायला सुरुवात करा. इथं स्वतःच्या बहिणीला तुम्ही काय छळले हे महाराष्ट्राने बघितलंय. अहो तुम्ही आम्हाला महिलांचा आदर सांगू नका. आम्ही ज्या पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो त्या शरद पवार साहेबांनी जिच्या हातात पाळण्याची दोरी तिच्या हातात झेंड्याची दोरी द्यायची म्हणून सगळ्यात अगोदर महिलांना 30% स्थानिक स्वराज्य संस्थेत या देशात जर कुणी आरक्षण दिलं असेल तर ते आदरणीय शरद पवार साहेबांनी दिलेलं आहे. म्हणून आज आमची महिला नगरसेवक होतीये, महापौर होऊ शकते, हे पवार साहेबांच्यामुळे शक्य आहे. मुलगा मुलगी समान म्हणून चालत नाही, तर वडिलाच्या संपत्तीत 50% वाटा हा महिलेला द्यायचा कायदा आदरणीय पवार साहेबांनी केला. संरक्षण विभागात 11% महिलांना आरक्षण पवार साहेबांनी दिलं. महिला आयोगाची स्थापना केली, महिला बाल कल्याण मंत्रालयाची स्थापना केली. मित्रांनो, हे सगळं आपल्याला उद्याच्या निवडणुकीत लोकांना सांगायचंय आणि हे नगर शहर हे दहशत आणि दादागिरी मुक्त करायचंय. त्यासाठी इथले परिवर्तन होणं या नगर शहरामध्ये गरजेचं आहे. आज त्रास द्यायची पद्धत सुरू असेल, अभिषेकराव, आपल्या कार्यकर्त्याला त्रास दिला जात असेल, सत्तेच्या माध्यमातून त्यांना छळलं जात असेल, खोटे गुन्हे दाखल केले जात असतील, पण जे लोक आम्हाला त्रास देत आहेत त्या लोकांना मला एवढंच सांगायचंय की कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा. अरे गद्दारो, तुम्हारा तो सिर्फ वक्त आया है, हमारा दौर आएगा. त्यामुळे ही नगरची जनता, नगर दक्षिणची जनता ही लई हुशार आहे. यांना पैशाचा माज कसा मोडायचा हे निलेश लंके साहेबाच्या माध्यमातून आपण दाखवून दिलंय. त्या प्रवारा नगरच्या डॉक्टरला तुम्ही असं इंजेक्शन मारले की गडी अजून ताळ्यावर आला नाही. आणि निलेश लंके साहेबासारखा एक सामान्य कुटुंबातला माणूस, निलेश लंके साहेब सुद्धा अमोलदादा माझ्या हिशोबानं, मला एक जण म्हणला, अहो ते सुजय विखे डॉक्टर आहे म्हणले आणि तुमचा उमेदवार कुठं डॉक्टर आहे. मी म्हणलं, जो डिग्री घेतलेला डॉक्टर होता त्या डॉक्टरनं विमानामधून रेमडेसिवीरचे इंजेक्शन दाखवले, पण आमचा मुन्नाभाई MBBS हा कोविड उभा करून त्या ठिकाणी जादूची झप्पी देऊन त्यांनी लोकांना नीट केलं. आम्हाला आठवतं, एक लंके साहेबाच्या प्रचाराची सभा चालली होती. आम्ही करंजीच्या पुढे आलो. तुमचं इथं खाली घाटाच्या खाली गाव आहे, चांद बेबी महलाच्या खाली रस्त्यावर मिहिकरीच्या तिथं त्या सभेत शिवसेनेचे गाडे साहेबांचे होते. अमोलदादा, मी त्या सभेत गेलो आणि मी थोडं बोललो आणि नंतर एक आजोबा 76 वर्षाचे आजोबा उठले आणि ते म्हणले की निलेश लंकेच खासदार होणार. मी म्हणलं, आजोबा तुम्हाला का वाटतंय? ते म्हणले, मी जे आज जिवंत आहे ते निलेश लंकेंच्यामुळे जिवंत आहे. मी म्हणलं, असं कसं? ते म्हणले, माझा मुलगा ज्या वेळेला कोरोना झाला माझ्या जवळ आला नाही, माझे नातवंड माझ्या जवळ आले नाही, त्यावेळेला निलेश लंकेंनी मला मिठी मारली आणि म्हणाले, आजोबा काळजी करू नका, तुम्हाला काही होणार नाही, मी तुमच्या सोबत आहे. म्हणून आमचे हे मुन्नाभाई MBBS आहेत. आणि ह्यांच्याकडे सर्किट, तिकडे मुन्नाभाई MBBS मध्ये एकच सर्किट होता. निलेश लंके साहेबाकडे सर्किटची टीम आहे. लंके साहेब सर्किटला म्हणले की सर्किट कोविड सेंटर तयार झालं पाहिजे, लगेच रातोरात कोविड सेंटर तयार होतंय. सर्किट जेवण चांगलं आलं पाहिजे, लगेच जेवण चांगलं येतंय. म्हणजे ज्या वेळेला आम्ही त्यांच्या कोविड सेंटरमध्ये गेलो अमोलदादा लंके साहेबाच्या, तर आम्हाला देखील भीती वाटत होती. पण लंके साहेब काय ऐका, चला चला तुम्हाला काही होत नाही, आणि हाताला धरून कधी आपण कोविडच्या पेशंटच्या जवळ गेलो नाही. पण निलेश लंके साहेबांनी आम्हाला सगळ्या पेशंटकडे त्या ठिकाणी फिरवलं आणि नंतर आम्हाला कळलं की खरंच काही होत नाही ना. आम्ही गावाकडे जाऊन लंके साहेबाची प्रेरणा घेऊन छोटं का होईना कोविड सेंटर सुरू केलं. म्हणजे खऱ्या अर्थानं सामान्य माणसाची सेवा करणाऱ्या माणसाला तुम्ही त्या ठिकाणी खासदार केलंय आणि पैशाचा माज मोडलाय. आणि उद्या जे पत्राचे शेड मारतायत आणि दादागिरी करतायत त्यांचा विधानसभेत माज मोडायचा आहे. एवढंच या ठिकाणी ठरवा. मोडायचं आहे ना? एवढ्या कमी आवाजात कसा मोडणार आहे माज? तिकडे गद्दारांच्या कानठळ्या बसल्या पाहिजेत, आवाज जोरात निघला पाहिजे. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, जुल्म इतना बुरा नहीं जितनी बुरी
तुम्हारी खामोशी है, बोलना सीख लो वरना पीढ़ियां गूंगी हो जाएगी. अन्याय करणारापेक्षा अन्याय सहन करणारा हा मोठा गुन्हेगार आहे. म्हणून तुमचा आवाज जरा जोरात निघला पाहिजे. दहशत दादागिरी मुक्त नगर शहर करायचंय का? मग मी घोषणा देतो. हात वर करून घोषणा द्या. आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा. ज्याचा हात खाली आहे समजून घ्या. विरोधी पार्टीचा खबऱ्या आपलं काय चाललंय ऐकायला आलाय. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. शरद पवार साहब तुम आगे बढ़ो. देश का नेता कैसा हो, जयंत पाटिल साहब तुम आगे बढ़ो. जयंत पाटिल साहब तुम आगे बढ़ो. अमोल दादा कोल्हे तुम आगे बढ़ो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.